प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि देव बाप्पाला आज पुन्हा एकदा काहीतरी तुम्हाला सांगण्या हेतूने सेवकाला पुन्हा एकदा आपल्या परिवारात आणला आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करील. पवित्र 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 थोर सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वर. तू ईश्वराचे आतापर्यंत आम्हा सर्वांना तू सांभाळस, त्याबद्दल मी तुझे धन्यवाद म्हणते ईश्वर. व ईश्वराच्या इथे बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव ईश्वर. व ईश्वराच्या बाईकचा जो संदेश सांगण्यात ईश्वर तो आशीर्वादित तो समजण्या सर्वांना तू बुद्धी चातुर्य तू दे. हे पप्पा, आत्या दोन्ही आत्या मम्मी 40 दिवसाचे उपवास झाले आहेत ईश्वराच्या, ते तो आशीर्वादित कर. इथे बसले का प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. ही छोटीशी प्रार्थना त्यांना खूप येशू ख्रिस्त त्याच्या प्रियाने घडण्यात म्हणतोय. आमेन. स्त्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये देवाने आपल्याला असंच घेतलेलं. काही जणांना असं वाटतं मी देवाला ओळखलं, देवावर विश्वास ठेवला म्हणून मी देवात आले. देवाने ती प्रेरणा दिली नसती, मनामध्ये आले असते का देवामध्ये तुम्ही? देवाने सांगितल्याशिवाय या झाडाचा पत्ता सुद्धा हलत नाही. आजही देवाचं एवढं नियंत्रण या पृथ्वीवर आहे. हा झाडाचा पत्ता सुद्धा देव बाप्पाला म्हणतो मी हालू का? देव बाप जर म्हटला नको हालू ना, तर तो शांत राहतो. आता बघा उन्हाळा सुरू झालाय, एक एक दिवशी आपल्याला असा अनुभव येईल झाडाचा पत्ता अजिबात म्हणजे अजिबात हलणार नाही, पण आपल्याला हवा मात्र मिळत राहील. पत्ता जरी हलला नाही झाडाचा, मग काही जण म्हणतात एकही पत्ता झाडाचा हलायला तयार नाही. यानो पत्ता हलला नाही तरी देवबाप आमच्यासाठी हवा ऑक्सिजन देणार. कारण ज्या गोष्टीची देवबाप्पाने या पृथ्वीवर मान्यता दिलेली आहे ती मान्यता प्रभूच्या सांगण्याशिवाय बंद होणार नाही. पत्ता हालो अथवा न हालो, परंतु आम्हाला हवा मात्र मिळत राहणार. कारण देवबाप आमच्या बरोबर आहे. देवाची कृपा या पृथ्वीवर आहे, म्हणून सर्व काही प्रभूच्या नावाने चाललंय. प्रियांनो, आम्ही फार आशीर्वादित आणि धन्य आहोत की देव बाप्पाने आम्हाला त्याच्या नावामध्ये येण्यासाठी पाचारण केलं. परंतु त्या देवाने आम्हाला जर त्याच्या राज्यामध्ये येण्यासाठी पाचारण केलंय ना, तर आम्हाला काही शिकण्याचा पण देवाने अधिकार दिलाय. आम्ही काहीतरी देवाचं घ्यावं ही देवाची इच्छा आहे. आम्ही फक्त संसार प्रपंचाच्या गोष्टीसाठी प्रभूला आमच्या मनामध्ये ठेवून चालणं योग्य नाही. कारण देव म्हणतो तुम्ही जगात काही आणलं नाही, जगातून तुम्हाला काही घेऊन जाता येणार नाही, पण जे आम्हाला घेऊन जाता येणार आहे त्याच्याकडे लक्ष देणारे अतिशय थोडे प्रियजन या पृथ्वीवर आजही आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून प्रियांनो, देवाचा संकल्प आम्ही जर या पृथ्वीवर असताना प्रभूमध्ये चालत असताना जर समजलो ना देवाचा संकल्प, तर प्रभूने आम्हाला त्याच्या राज्यात घेतलेली योजना आमच्याद्वारे पूर्ण झाली असं देव बाप्पाला म्हणायला काही एक हरकत राहणार नाही. प्रियांनो, बायबलमध्ये जे सांगितलंय ना ते सगळं काही जगामध्ये होत आहे. ते कशाही प्रकारचं असो, मग बायबलनी ते भाकीत केलं म्हणून होत आहे. बायबलनी भाकीत केलं नसतं ना ते झालं नसतं. काय भाकीत केलंय बायबलच्या आत्म्याने जरा बघूया. जे वचन आपण पाहणार आहोत तेच वचन आपल्या संदेशाचं वचन आहे आज.
मत्तैकृत शुभवर्तमान 24वा अध्याय 21वं वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. जगाच्या स्थापनेपूर्वी आणि जगाच्या स्थापनेनंतरही येणार नाही असे मोठे संकट त्या समय येईल. म्हणजे कोणत्या समय येईल? या समय येईल. हे शेवटचं युग आहे किंवा शेवटचा देवाचा संकल्प वचनाप्रमाणे पूर्ण होत आहे. कठीण दिवस येणार आहेत. असे कठीण दिवस येणार आहेत प्रियांनो. आज आमच्या हातात बायबल आहे ना बायबल. आज सेवक न सांगता येतात ना तुमच्याकडे प्रार्थनेला, परंतु अशी घटिका येणार आहे भविष्यामध्ये फार कठीण समय देव बाप्पांनी लिहिलेला आहे. परंतु देव बाप्पाने जर कठीण समयाला येण्याची परवानगी दिलेली आहे, तर कठीण समयातून आपल्या लोकांना सोडवण्याचा पर्याय पण देव बाप्पाने वचनातच ठेवलाय. पण ज्यांना तो सोडवण्याची इच्छा धरतो ना, त्यांची संख्या मोठी नाही. ज्यांना सोडवणार आहे प्रभू आपल्या सामर्थ्यशाली हाताने, त्यांची संख्या अतिशय थोडी आहे. काही जणांना सोडवलं जाणार नाही. जे प्रभू मध्ये राहून प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याची प्रक्रिया करत नाही, प्रभूवर विश्वास ठेवलाय, परंतु सर्व काही मनमानीचं जीवन प्रभूच्या नावामध्ये जगतात ना, त्यांच्याकडे प्रभू थोडंसं दुर्लक्ष करणार आहे. त्यांना टाकून नाही देणार, त्यांना नरकात पण नाही टाकणार प्रभू, परंतु त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं जाणार आहे. कारण त्यांनी देवाची इच्छा पूर्ण केली नाही, म्हणून देवबाप पण त्यांना थोड्या कठीण समयामध्ये त्रास सहन करण्याच्या हेतूने इथं ठेवणार आहे. पण काही जणांना इथं ठेवलं जाणार नाही. कठीण समय सुरू झाला, जिकडं तिकडं प्रभूच्या नावाने प्रभूच्या लोकांवर निरनिराळे प्रेत प्रसंग यायला सुरुवात झाली. ती घटिका पृथ्वीच्या पाठीवर कोठूनही सुरू हो. त्यानंतर देवबाप आपली एक प्रक्रिया करणार आहे. कोणती प्रक्रिया करणार आहे? जरा वचनातून बघूया आपण. मत्तैकृत शुभवर्तमानच 24वा अध्याय 22वं वचन. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. निवडलेल्यांवर देव बाप्पाचं लक्ष आहे. तुमच्या तोंडाने तुम्ही निवडलेले म्हणलं ना, तर तुम्ही निवडलेले होऊ शकत नाही बरं का. आज जो तो स्वतःला म्हणतो मी निवडलेला आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही मुखाने निवडलेला म्हणतात, परंतु बायबलच्या वचनामध्ये जेव्हा तुम्ही पाहता ना, तेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला दाखवून देतो तुमचं निवडलेल्या मार्गावर चालणं आहे का बोलवलेल्या मार्गावर चालणं आहे. निवडलेल्या प्रियजन नेहमी देवाच्या भयामध्ये राहणं ही त्याची सर्वात मोठी ओळख आहे. तो देवाच्या भयाच्या पुढं कधीच जाण्याचा प्रयत्न करत नाही. देवाच्या अनुशासनामध्ये राहून देवाला जे आवडत आहे तेच करण्याची त्याची सदैव इच्छा असते. आणि जो देवाच्या भयात राहतो तो वचनात असतो. त्याला वाचता येत नसलं तरी तो देवाच्या भयामध्ये ऐकण्याच्या माध्यमातून का होईना देवाबरोबर चालण्याची संगती ठेवतो.
आणि ज्यांना वाचता येतं त्यांचा तर प्रश्नच राहत नाही. ते तर अधिक अनाधिक प्रभूच्या नावाने बलशाली होण्याच्याही त्यांच्या मनामध्ये योजना सतत ते तयारी करत असतात. प्रियांनो, निवडलेले प्रियजन फार आशीर्वादित देवाने आपल्या नजरेमध्ये ठेवलेले आहेत. त्या प्रियजनांना या भूतलावर कोणत्याही प्रसंगातून जावं लागलं ना, तरी ते प्रियजन कोणत्याही प्रसंगाला प्रभूच्या नावाने सहन करण्याची ते सतत आणि सतत प्रक्रिया करत राहतील. प्रियांनो, आज काही घटना मी दाखवणार आहे बायबलमधून, वचनातून. काही गोष्टी अशा दाखवणार आहे. ही शेवटची घटिका आहे. लास्ट, शेवटचा प्रभूचा संकल्प जो प्रभूने आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी ठेवला, तो शेवटचा संकल्प या अंतिम समयामध्ये आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी देव बाप्पाने ठेवलाय. काही वचनाचे आपण संदर्भ प्रथम पाहूया आणि मग त्या संदर्भाला आपण जसा प्रभूचा आत्मा ते प्रगट करण्याची इच्छा करील त्या प्रकारे आपण ते प्रगट करण्याची देवाच्या सहाय्यतेने प्रेरणा घेऊन करूया. पहिलं वचन काढूया. आमोसाचं पुस्तक 8वा अध्याय 11वं वचन. आठवा अध्याय 11वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. पहिलं वचन हे पाहिलं. आता दुसरं वचन पाहूया. मिखाचं पुस्तक 5वा अध्याय 12वं वचन. तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझमध्ये मांत्रिक उरणार नाही. बस. आणि तिसरं शेवटचं एक वचन आणखी पाहूया. त्यासाठी काढूया पहिले तिमोथेय 6वा अध्याय 7वं वचन. सहावा अध्याय 7वं वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बस. 3 वचन देव बाप्पाने दाखवले. पहिलं वचन जे आपण पाहिलं, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत, मी देशावर दुष्काळ आणीन. तो अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर देवाच्या वचने ऐकण्यास संबंधाचा दुष्काळ. कधी ऐकलं का आपण असा दुष्काळाविषयी ऐकलं? देवाच्या वचनाचा दुष्काळ. यांनो, फक्त दुष्काळ, आता शारीरिकरित्या आम्ही जे दुष्काळ पाहिले इथून माग, जे अतिशय भयानक दुष्काळ आम्ही पाहिले, त्या दुष्काळाची आम्हाला जाणीव आहे की दुष्काळामध्ये काय परिस्थिती होते, दुष्काळाचे दिवस कसे असतात, दुष्काळामध्ये कसं भयानक वातावरण असतं. पाणी कधी कधी आम्हाला भेटत नाही. पाण्यासाठी आम्हाला तरसावं लागतं. पाणी तर नंतर आम्हाला मिळतंच. आम्ही कशाही प्रकारे ते मिळवण्यासाठी हर प्रकारचे प्रयत्न करतो, परंतु ते पाणी सहजासहजी मिळत नाही.
दुष्काळाची इथून सुरुवात असते. पाणी न भेटण्याच्या प्रक्रियेपासून मग अन्नाचा प्रश्न लांबचा राहतो. हे झालं दुष्काळाची पार्श्वभूमी शारीरिक. पण इथं देवबाप आमोसाच्या 8व्या अध्यायाच्या 11व्या वचनात बोलतोय, वचनाचा दुष्काळ पाडणार रे. वचनाचा दुष्काळ पाडणार रे म्हणजे काय? आमच्या जवळ हे पवित्र शास्त्र वाचण्यासाठी राहणार नाही. हे पवित्र शास्त्र आमच्याकडून काढून घेतलं जाणार आहे. अनेक जणांची पडझड होणार आहे. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी त्या समयामध्ये कोण खरोखर प्रभूसाठी प्रभूच्या नावात आला ते प्रभूला त्या समयात प्रभू स्वतः पाहणार आहे. प्रभूला तर सगळं चित्र दिसलेलं आहे, कोण कशासाठी माझ्या नावात आलाय. परंतु सुधारण्याची एक संधी अंतिम समयात अजूनही प्रभूंनी ठेवली. कारण देवबाप आपल्या लोकांना आपल्या जवळ घेण्याची फार इच्छा करतो. परंतु आपल्या जवळ तो घेण्याची जर इच्छा करतो ना आपल्या लोकांना, तर आपल्या लोकांना तो आपल्यासारखं बनवण्याची पण इच्छा ठेवतो. तुम्ही कसं वागन माझ्या जवळ या, देव नाही स्वीकारणार. म्हणून देवबाप मत्त्याच्या 5व्या अध्यायाच्या 48व्या वचनात बोललाय, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आम्हाला पूर्ण होण्याची संधी देवबाप्पांनी दिली आणि पूर्ण होण्याच्या संधीसाठी आम्हाला वचनात जाणं गरजेचं आहे. वचन ऐकणं गरजेचं आहे. वचन वाचणं गरजेचं आहे. आम्ही पूर्ण जर होण्याची अपेक्षा देवाच्या नावामध्ये राहून जर ठेवीत असतो तर आम्हाला वचनाशिवाय पूर्ण होण्याचा दुसरा रस्ता कोणताच नाही. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना ऐकण्याच्या द्वारे ही प्रक्रिया करण्याची संधी आहे. ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी वाचन करून त्या प्रकारे वागण्याची त्यांना पण संधी आहे. देव बाप्पाने न वाचणाऱ्याला सोडलं नाही आणि वाचणाऱ्यालाही सोडलेलं नाही. येण्याची संधी दोघांना पण आहे. फक्त वेगवेगळे मार्ग आहे. कुणी वाचन करून येतं, कुणी ऐकून येतं. पण जे कुणी ऐकूनही येत नाही, वाचन करूनही येत नाही, त्यांच्यासाठी धोक्याचे सिग्नल आहे. त्यांच्यासाठी स्वर्गात येण्याचा रस्ता जवळपास बंदतेच्या मार्गावर आहे. म्हणून देवबाप्पाने शेवटच्या अंतिम समयामध्ये जे कुणी खऱ्या मनाने खऱ्या आत्म्याने देवाला जाणून घेण्याची इच्छा ठेवतील ना, त्यांना सर्वात मोठं बक्षीस देण्याचं पण ठरवलंय. आणि ते बक्षीस इतकं प्रभावी बक्षीस आहे की ज्याला ते मिळेल त्यालाच ते कळन की ते बक्षीस खरोखर प्रभावी आहे. कसं आहे ते प्रभावी जरा वचनातून बघू आपण. मत्तेकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. अतिशय प्रभावी बक्षीस आहे हे. परंतु जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. आता हे वचन वाचलं आमच्या ताईंनी. जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. प्रियांनो, आम्हाला वचन वाचलं ना ते समजलं पाहिजे आणि वचन समजण्यासाठी आत्मा पाहिजे. तुम्ही जर वचन वाचताना आणि म्हणताना की मी बुद्धीने याचा अर्थ समजून घेईन, कधीच तुम्हाला बुद्धीने त्या शब्दाचा अर्थ कळणार नाही. तुम्ही किती कसोशीचे प्रयत्न करा, तुम्हाला त्या वचनाचा अर्थ समजणार नाही. आत्म्याने जर दाखवलं ना, आत्मा तुम्हाला लगेच दाखवीन की त्या वचनाचा अर्थ काय. जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले म्हणजे काय? ज्यांनी ख्रिस्ताच्या नावामध्ये आल्यापासून देवाच्या इच्छेप्रमाणे
काही करण्याच्या प्रक्रियेमध्ये कधीच स्वतःला उतरवलं नाही. फक्त त्यांना असं वाटलं रविवारच्या दिवशी चर्चला आम्ही जे काही 1-1.5 घंटा 2 घंटे जाऊ ना, तेवढंच आमच्यासाठी प्रभू मध्ये काय करण्याची प्रक्रिया धरून जे चाललेत ना, त्यांना प्रभूच्या नावामध्ये एवढी चर्चला जाणं आणि येणं ही एवढी प्रक्रिया देव बाप्पाला पुरेशी नाही. देव बाप्पाला सर्व गोष्टी तुमच्याकडून त्या हव्या आहेत ज्या गोष्टी तुम्ही संसार प्रपंचामध्ये मिळवण्यासाठी झटता है ना. संसार प्रपंचामध्ये किती झटता तुम्ही. माझं चांगलं व्हावं, मला चांगलं घर मिळावं, माझ्या घरात गाड्या असाव्या, माझ्या घरात सगळ्या सुखसोयी असाव्या, माझ्या घराकडे पाहून 4 लोकांनी म्हटलं पाहिजे, पहा ना हे घर पूर्वी कसं होतं, आज कसं झालं है ना. संसार प्रपंचाची हीच अपेक्षा आहे ना. याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा आहे का काही संसार प्रपंचाची. आम्ही दुसऱ्याची करतो का काळजी की दुसऱ्याला पण भेटावा, मलाच भेटावा, माझ्याच घरात असावा, माझंच घर नीट असावं. इतरांविषयी आमच्या मनामध्ये सहसा तसे विचार येत नाही. आले तर थोडे बहुत येतात, तितके येत नाही जितके आम्ही आमच्यासाठी करण्याची इच्छा ठेवतो. दुसऱ्यासाठी सगळी आपली बाजू सुरक्षित ठेवून मग दुसऱ्यासाठी येईल, पण स्वतःसाठी हर प्रकारच्या प्रयत्नाने आम्ही या गोष्टीला साध्य करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी किती दिवसातून वेळ आम्हाला द्यावा लागला त्याच्या वेळेकडे आम्ही लक्ष देत नाही. हीच प्रक्रिया आत्मिक जीवनामध्ये तुम्ही करावी. आत्मिक जीवनामध्ये पण कमीत कमी देव बाप्पाला माहित होतं मी माझ्या हाताने मनुष्य घडवणार आहे. माझ्या हाताने घडवलेला मनुष्य काही जण माझ्या सांगण्याप्रमाणे करणार नाहीत, म्हणून देव बाप्पाने वेळेचा दशमांश ठेवलेला आहे. आज काही प्रियजन 24 तासाचा वेळ म्हणजे 1 दिवस पूर्णपणे प्रभूमध्ये घालवितात, पण त्या वेळेचा दशमांश 24 तासाचा दशमांश 2 घंटे 40 मिनिटं प्रभूच्या सानिध्यामध्ये बसत नाही. त्यांना या गोष्टीचं महत्व वाटत नाही. ते म्हणतात काय देवाचं नाव घेतलं ना देवाला पुरे आहे. देव का म्हणतो का बसाच कराच. संसार प्रपंचामध्ये जर काही नाही केलं तर घरात येईन का काही. प्रियांनो, जसं संसार प्रपंचाला करणं गरजेचं आहे ना, तसं आत्मिक जीवनासाठी पण झटणं गरजेचं आहे. आणि काही जणांना याचं शिक्षण पूर्णपणे मिळालेलं नाही. त्यांना या गोष्टीविषयी शिकवण्यात आलेलं नाही. काही जणांनी फक्त सांगितलं रविवारचं चर्च मात्र तुम्ही अटेंड करा, बाकी दिवस तुम्ही काही पण करा चालेल, रविवारच्या दिवशी चर्चला यायचं टाळू नका. जर रविवारचं चर्चला आले नाही ना तुम्ही सगळ्यात मोठी चूक देवाविषयी करणार. आणि बाकीच्या दिवशी काही करा, कसं जीवन जगा. देवाचं नाव घेतलं तर घ्या, न तर नाही घेतलं तरी चालेल, पण रविवारी मात्र चर्चला तुम्ही आलेच पाहिजे. काही जणांनी असं काही विश्वासणाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे. प्रियांनो, प्रत्येक सेकंदाला विश्वासणाऱ्याने देवाचं भय धरून जगलं पाहिजे. प्रत्येक सेकंदाला, मिनिटाला नाही देवबाप बोलत, सेकंदापासून देवबाप बोलत आहे की माझ्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याने प्रत्येक सेकंदापासून माझं भय धरलं पाहिजे. आणि जो अशा प्रक्रियेने प्रभू मध्ये चालतो ना, तो शिकलेला असो न शिकलेला असो, पवित्र आत्मा त्याला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. पवित्र आत्मा भेदभाव नाही करत. शिकलेला आहे याच्याकडे जायचं,
जो शिकलेला नाही, नाही नाही हे शिकलेलं नाही, यांच्याकडे काही जायची गरज नाही. प्रियांनो, पवित्र आत्म्याची अशी प्रक्रिया आहे, शिकलेल्यापेक्षा न शिकलेल्या प्रियजनांना तो जास्त सहाय्यता करतो. कारण न शिकलेल्यांची प्रार्थना ना इतकी सत्य प्रार्थना असते, इतकी भोळी बाबडी प्रार्थना असते. कारण त्यांना जे देवाने दिलेलं असतं ना त्याच्यातूनच ते देवाला मागत असतात. पण शिकलेला निरनिराळे पुस्तक वाचून, निरनिराळ्या सेवकांच्या हिस्ट्रीज आणून, बायबलचं वाचन करून ज्ञानी बनलेला असतो. पण न शिकलेल्या व्यक्तीजवळ ना जे काही संदेशाच्या स्वरूपाने त्यांनी ऐकलेलं आहे ना तेच त्यांचं वाचन आहे, तेच त्यांचं सर्व काही आहे. म्हणून न शिकलेल्या व्यक्तींच्या मुखातून निघलेली प्रार्थना देव बाप कधीच टाळीत नाही. शिकलेल्या व्यक्तीची प्रार्थना एखाद्या वेळेस टाळली जाईल, परंतु न शिकलेल्या व्यक्तीची भोळी बाबडी प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना देव बाप ताबडतोब ऐकतो. पण त्या भोळ्या भाबड्या प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्या जवळ देवाचं भय, भीती असणं गरजेचं आहे. आज जे न शिकलेले आहेत ना प्रियांनो, त्यांच्या मनातून भीती निघून जायला लागलेली आहे देवावरची. म्हणून ते पण आज निडरतेने जे देवाला आवडतं ते न करता जे देवाला नाही आवडत ते करण्यामध्ये आज वेळ घालवित आहेत. म्हणून देव बाप्पाने आता जे मत्ते 19 अध्याय 30 वचन जे दाखवलं, जे शेवटले ते पहिले आणि जे पहिले ते शेवटले, म्हणजे अंतिम समयामध्ये जे देवाच्या सांगण्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये उतरतील त्यांना पहिलं बक्षीस स्वर्गामध्ये दिलं जाईल. म्हणजे पहिल्यापासून देवामध्ये विश्वासाने चालले ते म्हणतो ना, अरे मी तो पहिल्यापासून प्रभू येईपर्यंत प्रभूच्या नावाने सर्व करत राहिलो. यांनी केव्हा करायला सुरुवात केली केव्हा नाही माहित नाही, यांना पहिलं, आणि जे आम्ही पहिल्यापासून करत राहिलो आम्हाला प्रभूने नंतर. यांनो, देव बाप्पाच्या मनामध्ये विचार काय माहिती का? देवाच्या मनामधला संकल्प काय माहिती का? या वचनाला असं लिहिण्याविषयी, देवाच्या आत्म्याला कोणाचाही नाश व्हावा, कोणीही देवापासून दूर राहावं, त्याचं स्वर्गात येणं वर्ज्य व्हावं हे देवाच्या मनात नाही. म्हणून देव बाप्पाने जे देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये नाहीत पण या समयामध्ये करण्याच्या प्रक्रियेमध्ये येतील त्यांना पहिलं बक्षीस दिलं जाणार आहे. का प्रभू 99 मेंढराला सोडून एकाला धुंडण्यासाठी गेला? का गेला? त्याला 99 संख्या मोठी नाही वाटली का? एक मेंढराची त्याला फार आतुरता आणि फार चिंता काळजी लागली, पण 99 मेंढराची नाही लागली की त्यांना सोडून गेल्यावर काय होईल त्यांचं. ते पण एक भटकलेल्या मेंढरासारखे इकडं तिकडं जातील याचं केलं का देव बाप्पाने विचार? कारण देव बाप्पाला कॉन्फिडेंट होता की हे 99 जे माझे मेंढर आहेत ना हे माझ्या सांगण्याप्रमाणे वागणारे आहेत. यांना मी सांगन ना या ठिकाणी थांबा, या ठिकाणातून ते जाणार नाहीत, हे देवाला कळत होतं. म्हणून देव बाप्पाने 99 मेंढरांना एक जागेवर ठेवलं आणि एकाला धुंडण्यासाठी गेला. एकाला धुंडण्यासाठी गेला म्हणजे काय? त्याला देवाच्या राज्यात आणण्यासाठी प्रभूने त्याचा शोध घेतला. तो देवाच्या राज्यापासून भटकायला लागला होता, देवाच्या अस्तित्वापासून दूर जायला लागला होता. म्हणून देव बाप्पाने त्याला धुंडण्याची प्रक्रिया केली. आणि जेव्हा ते मेंढरू देव बाप्पाला सापडलं तेव्हा सर्वात मोठा आनंद प्रथम देव बाप्पाने केलाय.
तुम्ही वाचा, हरवलेल्या मेंढराचा दाखला बघा. सर्वात पहिला आनंद देव बाप्पाने त्या मेंढराला सापडल्यावर केलाय आणि मग इतरांना आनंद करायला सांगितलाय. कारण देव बाप्पाच्या मनामध्ये कोणाचा नाश व्हावा ही प्रक्रिया त्यांनी ठेवलेली नाही. यासाठी आपण 3 वचन पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे हे वचन आहेत. पहिलं वचन आपण काढूया. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 30वं वचन. तू बाळा मत्ते 18वा अध्याय 14वं वचन काढून ठेव. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. आस्ती तू मनुष्याला आज्ञा करतो. वाज बाळा तू. तसे या लहानांतील कोणाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पितेची इच्छा नाही. आता शेवटचं वचन 2 पेत्र 3रा अध्याय 9वं वचन. 3 वचन म्हटलं ना देवबाप, 3रं वचन. 2 पेत्र 3रा अध्याय 9वं वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही अशी तुमची इच्छा नाही करीत नाही, तर तो तुमचे सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. बघा, 3 वचनामध्ये एक तर पश्चाताप आणि एक तर नाश हे शब्द त्या 3ही वचनामध्ये देव बाप्पाने ठेवले. देवाने मनुष्याला घडवलं ना एदेन बागेमध्ये, त्याला आपल्या बरोबर सदैव राहण्यासाठी घडवलं. पण ज्या मनुष्याला देव बाप्पाने आपल्या हाताने घडवलं होतं ना, त्या मनुष्याने पाप करू नये म्हणून त्यांना बागेमध्ये जे मधलं झाड होतं त्या झाडाविषयी सावधानतेने सांगितलं होतं. त्या झाडाजवळ जाऊ नको, त्याला शिवू नको, त्याचं फळ खाऊ नको, कारण त्या झाडामध्ये पापाची प्रक्रिया होती. त्यांचे शारीरिक नेत्र उघडले जाणार होते. जे आत्मेमध्ये आदाम जगत होता ना, ते आत्मेचं जीवन त्याच्यामध्ये तर राहणारच होतं, पण त्याला शारीरिक जीवनाची पण ओळख होणार होती. जर ते फळ खाल्लं तर, जोपर्यंत आदामाने फळ खाल्लं नाही त्या झाडाचं तोपर्यंत तो नग्न अवस्थेत देवासमोर यायचा, पण त्याला वाटत नव्हतं मी नग्न आहे. ज्या क्षणी तो फळ खातो हव्वेच्या हातातून घेऊन, त्या क्षणी त्याला कळतं मी कोणत्या अवस्थेत उभा आहे. जोपर्यंत फळ खात नाही तोपर्यंत त्याला कळत नाही मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे. म्हणून देव बाप्पांनी ताकीद दिली होती त्या झाडाजवळ जाऊ नको. पण सैतानाला पूर्णपणे माहीत होतं की ते जर फळ खाल्लं यांनी तर मी जगामध्ये पाप आणणारा आहे, आणि मी जो दावा स्वर्गामध्ये परमेश्वराला केला होता, मला परमेश्वर होण्याचा अधिकार दे, हे सिद्ध करण्यासाठी त्याने फार झटापट केली आणि आदामाच्या द्वारे त्याने आज्ञाभंगाचं पाप आणलं. जरी पाप जगात आणलं तरी आमच्या प्रभूने त्याला परमेश्वर होण्याचा अधिकार दिला नाही. त्याला वाटत होतं हे केल्यावर मला कदाचित परमेश्वर होण्याचा अधिकार प्राप्त होईल, पण देव बाप्पाने ते होऊ दिलं नाही. देवाची इच्छा जरी भंग झाली नाही एदेन बागेमध्ये, 1000 वर्ष मनुष्याच्या द्वारे त्याला त्या बागेमध्ये राज्य करायचं होतं, ते राज्य सैतानाने करू दिलं नाही मनुष्याबरोबर परमेश्वराला. परमेश्वराची जरी आशा भंग झाली, पण प्रभू परमेश्वराने वचनात सांगितलंय ही आशा माझी मी पूर्ण करणार आहे. देवबाप त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. आणि प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायाच्या 6व्या वचनात त्यांनी सांगितलंय की तिथं माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे.
तिथं कोणीच माझी इच्छा भंग करायला येणार नाही. पण तिथं जाणाऱ्यांचे लोक जे त्या ठिकाणी जाणार आहेत ते अति पवित्र जन जाणार आहेत. आणि ते अति पवित्र जनांची जाण्याची तयारी व्हावी म्हणून सेवक आज आपल्याकडे प्रार्थनेला येत आहेत. सेवक वेळ घालवायला नाही येऊ राहिले तुमच्याकडं. सोडलं ना सगळं, तुम्ही बसलात ना देवाच्या चरणी, बसलात का नाही? म्हणता येईल ना की बसलो आम्ही. प्रियांनो, हे तुमचं बसणं या गोष्टीला दर्शवतं की तुम्हाला प्रभू बरोबर राज्य करण्याची इच्छा आहे. तुम्हाला इच्छा नसते तुम्ही बसले नसते. तुम्ही म्हणले असते आम्हाला नाही ऐकायचंय, आम्हाला माहित आहे देव काय आहे कसा आहे, आम्ही खूप ऐकलंय देवाचं, आम्हाला हे ऐकायची आता आवश्यकता नाही. जे ऐकणारे आहेत ना त्यांना देवाच्या राज्यामध्ये जागा आहे. जे ऐकणारे नाहीत ना त्यांना जागा नाहीये. आणि पूर्व तयारी चालली. जे प्रगटीकरण 20:6 वचन रेफरन्स देवबाप्पाने माझ्या मुखातून प्रगट केला, त्या वचनामध्ये येणाऱ्या प्रियजनांची तयारी, पूर्व तयारी सेवकांच्या द्वारे प्रभू करत आहे. फार धन्य आहात प्रियांनो की तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. किती जण ऐकते ते वचन आज? किती जण ऐकते? या घरात एवढेच ऐकतात ना? आहेत का दुसरे? म्हणता येईल का या गावामध्ये या घराशिवाय दुसरे कोणीच प्रभूवर विश्वास ठेवणारे नाही? येईल का म्हणता असं? पुष्कळ परिवार असतील या गावामध्ये. पण सध्या जिथं वचन चाललंय तिथं किती प्रियजन ऐकायला आहेत. म्हणून तुम्ही धन्य ना आशीर्वादित आहात प्रियांनो. ज्या पण ठिकाणी तुम्ही राहणारे आहात त्या ठिकाणी देवाच्या भयात राहा. चर्चला जाणारे असा, बायबल वाचणारे असा, वाचता येत नसलं तर वचन ऐकणारे असा, पण देवाच्या प्रक्रियेमध्ये चालण्यासाठी देवासाठी काय करण्याची इच्छा मनामध्ये ठेवा. निश्चित स्वर्गाचा दरवाजा तुमच्यासाठी देवबाप सदैव उघडा ठेवील. वाचता येत नाही म्हणून निराश व्हायचं नाही. काही प्रियजन वाचता येत नाही ना म्हणून निराश होतात. अरे मला वाचता येत नाही, काय करावं, मला देव समजणार नाही. प्रियांनो, जेवढं वाचणाऱ्या प्रियजनांना देव समजत नाही ना तितकं न वाचणाऱ्या प्रियजनांना देव बाप काय आहे हे समजून सांगतो. लक्षात ठेवा, देव बाप्पाची जास्त नजर जे वाचन ज्यांना करता येत नाही त्यांच्याकडं त्याचं जास्त लक्ष आहे. त्यांच्या हाकेकडं त्याचे कान सदैव आहेत. याचा अर्थ असं नाही ज्यांना वाचता येतं त्यांच्या हाकेकडं लक्ष नाही, पण त्यांच्या हाकेकडं थोडंसं दुर्लक्ष करीत असन प्रभू. पण ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या हाकेकडं प्रभूचे सदैव कान लागलेले आहेत. म्हणून विश्वासात राहा, भयामध्ये चला आणि देवाचं वचन ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये राहा. जिथं पण प्रार्थना असेल तिथं प्रार्थनेला जात जा. मनात म्हणू नका आमच्या घरात आले नाही, आम्ही कशाला जायचं दुसऱ्याच्या घरात. यांनो, आशीर्वाद कुठं पण घेतला जातो. तुमच्याच घरात आशीर्वाद आहे, बाहेरच्या ठिकाणी आशीर्वाद नाही असं नाही. तुम्हाला आशीर्वाद घेण्याची तळमळ असली तुम्ही जाताल. तुम्हाला जर तळमळ नसली माझ्याच घरात यावं तरच मी सर्व काही करीन ही इच्छा अंतिम समयात तरी सोडून द्या. म्हणून कठीण दिवस येणार आहेत. वचनाचा दुष्काळ पडणार आहे. त्या वचनाच्या दुष्काळ पडल्यानंतर निवडलेल्या प्रियजनांना फार वेळ प्रभू या जगामध्ये राहू देणार नाही. लक्षात ठेवा, जिथं वचन नसणार आहे तिथं निवडलेले प्रियजन पण पृथ्वीवर दिसणार नाही, ते उचलले जाणार आहेत. म्हणून ते वचन आपण वाचलं सुरुवातीलाच की निवडलेल्यांसाठी ते दिवस कमी केले जातील. त्या कमी केलेल्या दिवसामध्ये तुम्ही यावं म्हणून देव बाप्पाने आज तुम्हाला एक संधी दिली आहे वचन ऐकण्याची.
यानो एकदा जरी वचन ऐकलं आणि त्याप्रमाणे करण्याची इच्छा केली ना, जरी या ठिकाणी आपली पुनरुपी गाठ भेट नाही झाली हरकत नाही, पण स्वर्गामध्ये आपण एकमेकाला आत्म्यात बघू. तुमचा आत्मा म्हणन खरंच हे दास देहामध्ये असताना आम्ही यांचं वचन ऐकलं, आणि माझा आत्मा म्हणन अरे खरंच मी सेवक असताना या मातांना या तरुण बहिणींना मी पाहिलं. तिथं सर्वांचे आत्मे एकमेकाचा परिचय न बोलता घेणार आहेत, पण इथं आम्हाला प्रत्यक्षरित्या जावं लागतं, भेटावं लागतं. तेव्हा म्हणतो आम्ही हा मी त्यांच्याकडे गेलो, भेटलो, मग जे काय होईल ते पुढची गोष्ट असते. दुसरं वचन आपण पाहिलं होतं मत्तेय 18वा अध्याय 14वं वचन, या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रियांनो, कोणत्याही विश्वासणाऱ्याला स्वर्गाच्या बाहेर राहता येऊ नये म्हणून देवबाप अंतिम समयामध्ये देवाच्या सेवकांना आपल्यापर्यंत पाठवतोय. नाश म्हणलं ना की आम्हाला लगेच आठवण येते. कशाची? विश्वासणाऱ्यांना आठवण येते, आणि सेवकाला तर नेहमीच सेवक तर त्याच्यामध्येच असतो. नाश म्हणलं म्हणजे त्यांना नरकाशिवाय दुसरं दिसतच नाही काही. बस नरकाशिवाय नाशाच्या शब्दाला दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांच्या ध्यानामनात येतच नाही. प्रियांनो, देवाला जर आमचा नाशच करायचा असतं तर त्याने आम्हाला त्याच्या राज्यात कशाला घेतलं असतं? त्याला जर नाशच करायचा असता आमचा तर तो म्हणला असता कशाला यांना घेऊ राज्यात माझ्या. जो पण देवाच्या राज्यात आलाय ना प्रियांनो, तो देवाने नाश होण्यासाठी आणलेला नाही. नाश म्हणजे केवळ नरक या गोष्टीला नाश हे दाखवलं जात नाही. देवापासून विभक्त होणं, देवाच्या आज्ञेपासून दूर जाणं, देवाच्या इच्छेला नेहमी भंग करणं, हे काय म्हणतात तुम्ही? याला कोणते शब्द देतात? याला दुसरं नाव काय सांगणार तुम्ही? पण नाश म्हटलं ना की नरकच येतो डोळ्यासमोर. यानो, नरक जर देवाने आपल्या डोळ्यासमोर ठेवला असता ना आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी, त्यांनी कधीच आम्हाला देवाच्या राज्यात येऊ दिलं नसतं. म्हणून त्यांनी सांगितलंय, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. त्यांनी जर आम्हाला निवडलंय ना तर त्याने स्वर्गामध्ये घेण्यासाठी निवडलंय. पण आम्ही स्वर्गाच्या सांगण्याप्रमाणे जर चालत नसलो तर मग आम्ही बोलवलेल्यांमध्ये जाऊ. देवाच्या इच्छा न पूर्ण करणं म्हणजे बोलवलेल्यांमध्ये जाणं, आणि बोलवलेल्यांचा नाश होणार नाही हे बायबल सांगतं. काय सेवक, काय विश्वासणारे बोलवलेले म्हणले की डायरेक्ट नरकाचा त्यांना रस्ता दाखवतात. बोलवलेल्यांसाठी सुद्धा नरकाचा दरवाजा देवाने बंद ठेवलेला आहे. नरक हा स्पेशल बनवण्यात आलेला आहे. नरक हा एकासाठी स्पेशल बनवलाय, आणि प्रगटीकरणामध्ये त्याचं नाव पण देवाने सांगितलंय. देव बाप्पाने आम्हाला कोड्यात नाही ठेवलं नरक कोणासाठी आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला, बहुसंख्य विश्वासणाऱ्यांना माहीतही आहे की नरकात कोण जाणार आहे. ज्याला नरकात जायचं ना तोच नरकात जाणार आहे. ज्याने प्रभूवर विश्वास ठेवला तो नरकात नाही जाणार बर का, कदापि जाणार नाही. इथं हे शब्द ऐकतात, हे शब्द वरती तुम्हाला पूर्ण झालेले दिसतील. आणि अंतिम समयामध्ये देव बाप्पाने सेवकांच्या द्वारेच आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या मनातले विचार सांगण्याचा उद्देश ठेवलेला आहे. पण त्या सेवकाजवळ देवाचा आत्मा असला पाहिजे. तो आत्म्याच्या प्रेरणेने बोलणारा असला पाहिजे. वचन वाचायचं बुद्धीने सांगायचं जमणार नाही त्याला.
फार वेळ त्याला वचन सांगता येणार नाही. त्याने किती वचन वाचले ना तेवढ्या वाचनाचा त्याला बुद्धीने शब्दशः अर्थ सांगता येणार नाही. प्रियांनो, आम्हाला देवामध्ये सुरक्षित राहण्यासाठी बायबलचं वचन ऐकणं अथवा बायबलचं वचन वाचणं याच्याशिवाय दुसरा उपाय नाही थोडक्यात. म्हणून आम्हाला देवाचं भय धरणं गरजेचं आहे. आणखी आपण मिखाच्या 5वा अध्याय 12व्या वचनात वाचलं होतं की तुझ्यामध्ये एकही मांत्रिक उरणार नाही, है ना. इथं वाचलं होतं मिखाच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 12वं वचन. प्रियांनो, अंतिम समयामध्ये जे कुणी सैतानाच्या शक्तीने त्रासलेले आहेत ते आम्हाला दिसत नाही, पण त्रासलेले आहेत. का त्रासलेले आहेत? कारण ज्यांनी देवाचं ऐकलं नाही ना त्यांना हा त्रास कदाचित थोडा बहुत होऊ शकतो. कारण तिथं वचन जर दिलंय ना, कुणी असं म्हणून की जुन्या करारात दिलंय, नवीन करारात कुठं दिलंय? जुन्या करारात आहे. आम्ही जुन्या करारातले नाही, आम्ही नवीन करारातले. प्रियांनो, करार कोणताही असू दे, देवाचं वचन आहे ते. न टाळणारं वचन, न नष्ट होणारं वचन आहे. आणि देवबाप जर म्हणतो तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाही, तर देवबाप ही प्रक्रिया करणार आहे. देवबाप कोणाला सोडणार नाही. मांत्रिकांना सुद्धा देवबाप सोडणार नाही. आज आम्ही जरी प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्षरित्या आम्हाला सैतानी शक्तीची भीती वाटते. काही जण बोलून दाखवतात, काही जण मनात ठेवून चालतात. काही जण मनात का ठेवतात? अरे मी जर सांगितलं तर म्हणतो बाबा नो ख्रिस्ती आहेत आणि बाबा यांचा विश्वास काय. प्रियांनो, आम्ही जे करू ना त्याचा आम्हाला फळ भोगावा लागणार नाही. आदामाने फळ खाल्लं त्याला त्याचा परिणाम भोगावा लागला. फळ जोपर्यंत खाल्लं नाही तोपर्यंत आनंदच होता, मजेत होता. फळ खाल्ल्यावर त्याला कळलं. देवबाप म्हणला आयती भाकर भेटत होती आदामा तुला, आता नाही भेटणार. निदळाचं घाम गाळावं लागल तवा भाकर खाशील, ना तर बसशील उपाशी. आणि आदाम गेला मग शेतामध्ये. पण जवळ फळ नव्हतं खाल्लं तवर शेतात गेला नाही तो. फळ खाल्ल्यावर शेतात गेला. देवबाप म्हणलं जा आता शेतामध्ये काम धंदा कर, जमिनीची जोपासना कर, तिची मशागत कर, तिला नीटनेटकं करून पेर, त्याच्यामध्ये पीक काढ आणि मग खाय. हे देवानी सांगितलं म्हणून चाललंय. फळ न खाण्या अगोदर केलं का देव बाप्पाने आदामाला म्हणलं का जा शेतामध्ये मशागत कर, निढाळाच्या घामाची भाकर खा. ऐकलं देवाचं तर आशीर्वाद आहे. देवाचं नाही ऐकलं आशीर्वाद नाही. आशीर्वाद तो मिळतो मग आम्हाला कष्ट करून प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत जावं लागतं, जे आदामाच्या द्वारे आम्ही अनुभवतो. म्हणून ज्यांनी दुसऱ्याच्या भावना दुखावल्यात, दुसऱ्यांना तडपवलंय, रात्रभर तडपवतात. प्रियांनो, मांत्रिक लोक एखाद्याच्या माग लागले ना रात्रभर कोणाला झोपू देत नाही. रात्रभर त्यांना जागायला लावतात, भीती लावतात, घाबरट पाठवतात. काय काय त्यांच्यावर प्रक्रिया होतात. प्रियांनो, ज्यांच्यावर बीततं ना त्यांनाच कळतं, ज्यांच्यावर बीतत नाही ना त्यांना कळत नाही. मग ते म्हणतात अहो तुमचा विश्वास कसं आहे, तुम्हाला असं होतं म्हणल्यावर तुमचा विश्वास कुठे आहे. फार सहजरित्या काही जण बोलून जातात. ठेस खाल्ल्याशिवाय ना कळत नाही ठेसेची वेदना काय आहे. ज्याला ठेस लागते ना त्यालाच कळतं त्या ठेसेची वेदना काय आहे. म्हणून देवबाप्पांनी सांगितलं जो ज्या स्थितीमध्ये आहे त्यांनी त्या स्थितीमध्ये आनंद करावा. मग तो कोणत्याही स्थितीत असो, चांगले असो का वाईट असो, देवामध्ये आनंद कर, देवामध्ये समाधानी राहा.
बघा पाऊलाने देखील एक वचन काढूया आपण. दुसरी करंथीकराचं पत्र 12वा अध्याय 9व वचन. बघा पाऊल काय म्हणतोय प्रभू परमेश्वराला. 12वा अध्याय 9व वचन. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळवी. आणि 8व्या वचनात सांगितलंय, 8वं वचन वरचं, हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. काय दूर व्हावा 7व्या वचनात दिलंय. मग प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. आमेन. सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. तिथं म्हणलं का प्रभू माझा स्वर्गदूत तुझ्यामध्ये ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आलाय. कोणाचा दूत ठेवण्यात आलाय म्हटलंय तिथं. सैतानाचा दूत ठेवण्यात आला. का बरं ठेवण्यात आला. पाऊल हा नम्र झाला होता. शाऊलाचा पाऊल झाला. वाईट काम सोडून दिले होते. सगळ्या चांगल्या गोष्टी करत होता. तरी त्याच्या शरीरामध्ये त्याला ठोसे मारण्यासाठी एक सैतानाचा दूत ठेवला होता. कशासाठी. याने पुन्हा जे त्याचं मागचं जीवन होतं ना, मागच्या जीवनात तो काय करत होता. ख्रिस्ती लोकांना हातपाय बांधून तुरुंगात डांबित होता. त्या प्रक्रियेमध्ये जुन्या स्वभावामध्ये त्याचं जाणं होऊ नये म्हणून त्या ठोसे मारणाऱ्याचा काटा त्याच्या शरीराला त्रास देत होता. तो काटा काय त्याला आनंद देत नव्हता, त्रास देत होता. म्हणून 9व्या वचनात त्याने विनंती केली की हा काटा माझ्यातून काढून टाक. पण देव म्हणलं माझी कृपा तुला पुरे. माझ्या कृपेत तू आहे. तुला हा काटा इतका त्रास देणार नाही जितका त्रास तुला येण्याची भीती वाटत आहे. तो काटा तेवढा त्रास तुला देणार नाही. थोडासा त्रास तुला झाल्या वाचून राहणार पण नाही. पण मनुष्याला ना त्रास नकोय आपल्या जीवनात. त्रासापासून मनुष्य नेहमी वाचण्याची प्रक्रिया करण्यामध्ये राहतो. म्हणून देव बाप्पाने मिखाच्या वचनात सांगितलंय की तोही काटा काढून टाकण्यात येणार आहे. पण तो देव बाप कधी काढेल ना ते देव बाप्पाला माहित आहे. तिथं दिलंय ना की तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाही. आता सैतानाचा काटा ठेवला म्हणजे सैतानाला देव बाप्पाने आपल्या जवळ ठेवलेलं आहे का. आज सैतानाचं आणि प्रभूचं नातं आहे का चांगलं. कोणताही विश्वासणारा म्हणू शकतो का सैतानाचं आणि प्रभूचं नातं चांगलं आहे. पण तिथं काय म्हटलंय, सैतानाचा एक दूत तुला ठोसे मारण्यासाठी काट्याच्या स्वरूपाने तुझ्यामध्ये ठेवलाय. तू चढून जाऊ नये, वाईट गोष्टी तुझ्यामध्ये येऊ नये. तो काटा नेहमी तुला आठवण करून देत राहील. प्रभूचं भय धर, प्रभूच्या सानिध्यात राह. जर तू या सानिध्यापासून दूर गेला तर हा काटा तुला कसा त्रास देतोय ना. माझ्या नावात असताना त्रास होतोय. माझ्या नावाला सोडल्यावर विचार कर हा काटा काय करीन तुझ्यासाठी. म्हणून देव म्हणला माझी कृपा तुला पुरे. आशक्तपणात ते तुला सशक्त करायला समर्थ आहे. पण देव बाप्पाने मिखाच्या 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनात सांगितलंय की तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाही. आता ते कोणते मांत्रिक आहे, कोण उरणार नाही ते देव बाप्पाला माहिती आहे. देव बाप आम्हाला तेवढंच सांगतो जेवढं आम्हाला आवश्यक आहे.
देवाजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, पण आमची बुद्धी किती सहन करू शकते ना हे देव बाप्पाला माहित आहे. एदेन बागेमध्ये आदामाला घडवीत असताना त्याच्या डोक्यामध्ये जी बुद्धी ठेवली ना, त्या बुद्धीला एक लिमिट ठेवलंय. त्या लिमिटाच्या पुढे बुद्धी जाऊ शकत नाही. म्हणून बघा काही जण म्हणतात एखादी गोष्ट जर एखादा व्यक्ती करायला लागला ना, सतत 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 तो जर करत राहिला ना, लगेच म्हणतात अरे करू नको बरं का ते, घडी घडी न तर येडा होशील म्हणतात का नाही लोक. मग ती काही असू द्या गोष्ट, कुठली गोष्ट असू द्या. प्रियांनो, मला माझ्या घरातले सांगतो बरं का, माझ्या घरातले, बाहेरचे नाही, माझ्या घरातले. तरुणपणात मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. तरुण होतो एकदम, तरुणपणात उतरलो आणि देव बाप्पाने मला आपल्या नावाकडे आकर्षित केलं. आणि जेव्हापासून प्रभूमध्ये आलो, सारखं बायबल 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 बायबलच वाचायचो. सकाळचं बायबल, दुपारचं बायबल, रात्रीचं बायबल, पहाटे उठायचो 4ला 3ला तवा बायबल वाचायचो. घरातले म्हणायचे अरे हा नुसता बायबल वाचतोय, हा बायबलच वाचत राहिलं त्याचं जीवनामध्ये काय करणार आहे, याला जीवनामध्ये काय करता येणार आहे. प्रियांनो, करणार आहे ना. घरातल्यांना वाटायला लागलं येडा झाला हा बायबल वाचू वाचू, येड लागलं याला बायबल वाचायचं. नुसतं बायबल बायबल वाचण्याशिवाय ह्यो काहीच करत नाही. प्रियांनो, मी माझ्या तरुणपणामध्ये देवाला भिवून सांगतो आणि देवबाप साक्षीला या गोष्टीला, इतकं बायबल मी वाचलं ना. याचा अर्थ असा नाही की मी शाळा शिकलो नाही, शाळा पण मी शिकलो. प्रियांनो, SY पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे, शिक्षण पण मी केलं. पण बायबल आणि अभ्यास याच्याशिवाय तिसरी गोष्ट मी तरुणपणामध्ये माझ्या जीवनात येऊ नाही दिली. कोणाची टावाळकी केली नाही, बगीच्यात गेलो नाही, मनमोहक गोष्टी ज्या मोहाच्या आहे त्याच्यापासून नेहमी दूर राहिलो. देवाला वेळ देत राहिलो, अभ्यासाला वेळ देत राहिलो. म्हणून देव बाप्पाने पाहिलं अरे याने तरुणपणात काय केलंय, म्हणून वयोवृद्ध स्थितीमध्ये देवबाप माझ्याकडून त्याची सेवा करून घेत आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली, पहिले तिमोथेय 6वा अध्याय 7व्या वचनात आपण पाहिलं, तुम्ही जगात काही आणले नाही, तुम्हाला जगातून काही नेता येत नाही. हे पण वचन आपण पाहिलं. 3 वचन ते पाहिले, 3 वचन एका वचनाविषयी आपण पाहिले. आणलंय का कुणी जगात काही? कोणत्या मातेला म्हणता येतं का मी काय आणलंय जगातून? किंवा ज्या मातेच्या उदरातून जो पण मुलगा जन्माला येतो त्याला पण म्हणता येतं का की मी आणलंय जगात काही? जसं मातेच्या उदरातून मूल येतं ना, तसंच आम्हाला देवाच्या दरबारात जायचं आहे. नग्न आलोत, नग्न स्थितीतच आम्ही देवाच्या दरबारात जाणार आहोत, पण तिथं आम्हाला कळणार नाही. तिथं मग देव बाप्पाकडून आम्हाला एक सुंदरसं बक्षीस मिळणार आहे. काय बक्षीस मिळणार आहे? आम्हाला एक पांढरा शुभ्र झगा देण्यात येणार आहे. हे बक्षीस आहे. आणि त्या झग्याबरोबर आम्हाला मुकुट मिळणार आहे. डोक्यामध्ये घालण्यासाठी हा मुकुट सर्वांसाठी आहे. काही जणांना वाटतं हा मुकुट फक्त सेवकांसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी नाही. देवाचं वचन कुठंच असं बोलत नाही की विश्वासणाऱ्यांना मुकुट नाही. विश्वासणाऱ्यांना सुद्धा मुकुट आहे. बघा वचन बघू आपण, 2 तिमोथेय 4था अध्याय 8वं वचन. अजून 5 मिनिटं बोलतो मग थांबतो मी. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे
प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही दे. आमेन. मलाच मुकुट देण्यात येईन असं नाही, तर ज्यांना प्रभूचं येणं मान्य झालंय, प्रभूच्या येण्याविषयी आतुरता आहे आणि ज्यांनी माझ्यासारखे कृत्य केले त्यांना पण तू मुकुट दिला जाणार आहे. देव बाप्पाने भेदभाव नाही केला, फक्त यालाच मुकुट द्यायचा आणि बाकीच्यांना मुकुटापासून दूर ठेवायचं. मुकुट सर्वांना दिला जाणार आहे, पण आम्ही ते मुकुट मिळवण्याच्या लायकीमध्ये उतरलो का? त्या मुकुटाला प्राप्त करण्यासारखं आमच्या जीवनातून आम्ही काही करत आहोत का? जर आम्ही करत नसलो तर अंतिम समयामध्ये आम्हाला शेवटची संधी आहे. म्हणून आजचं वचन आलं की जगाच्या स्थापनेपासून आले नाही असे कठीण दिवस त्या समयात येतील. कोणत्या समयात येतील? या समयात येतील. म्हणून प्रियांनो, कठीण दिवस, इथून पुढं फार भयानक दिवस आमच्यासाठी येणार आहेत. हे पवित्र शास्त्र आज आमच्या जवळ आहे ना, भविष्यामध्ये हे पवित्र शास्त्र आमच्या जवळ दिसणार नाही. माझे यूट्यूबला जे संदेश आहेत, आज जवळपास 485 संदेश माझे यूट्यूबला आहेत. तर मागील काही 100 ते 200च्या दरम्यानमध्ये जे माझे संदेश यूट्यूबला आहेत त्याच्यामध्ये देवाचा आत्मा बोललेला होता. मत्ते 24 अध्याय 21 वचनातून 3-4 वेळेस कदाचित बोललाय आणि त्या समयामध्ये सांगितलेलं आहे पवित्र आत्म्याने की कशा कशा प्रकारचे भयानक दिवस येणार आहेत. त्या समयात पवित्र आत्मा कशा प्रकारे बोलला ते शब्दशः आता मी सांगत नाही, परंतु देवबाप जर मला ह्या आठवण करून देत आहे की या वचनाविषयी मागील संदेशात तू बोललेला आहे, तर निश्चित प्रभूचा आत्मा माझ्या मुखातून बोललेला आहे. म्हणून प्रियांनो, कठीण दिवस जर सुरू झालेत, अंतिम समयाचे लक्षण जर दिसायला लागलेत, काही गोष्टी आमच्या कानावर जर आज ऐकायला येऊ लागलेल्या आहेत, तर त्याला पाहून घाबरायचं नाही. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने मत्तेयाचा 24 अध्याय वाचायचा. तो वाचल्याशिवाय झोपायचं नाही प्रियांनो. तुम्ही जर खरोखर देवाचे भय धरणारे, विश्वासणारे असताल ना, तर देवाच्या दासाने नव्हे तर प्रभूने तुम्हाला सांगितलं आहे की हा अध्याय वाचल्याशिवाय झोपायचं नाही. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवणारे खरे विश्वासी असाल तर हा अध्याय जरूर वाचताल आणि लक्षपूर्वक वाचायचा. उगच वाचायचं म्हणून नाही, अरे सेवकांनी सांगितलं मग मला काही कळू अथवा न कळू नुसतं भरभर रेल्वे सारखं वाचित राहायचं, त्याला अर्थ नाही. तुम्हाला थोडं बहुत तरी कळलं पाहिजे की मी काय वाचत आहे, त्याच्यात काय दिलंय, कसं दिलंय, तर त्या अध्यायाला काहीतरी महत्व आहे, तुम्हाला आशीर्वाद येतील. न तर पुढं पाठ मागं सपाट असं वाचन त्या अध्यायाचं करू नका प्रियांनो. अंतिम समयाचे सगळे लक्षण त्याच्यात थोड्या बहुत प्रमाणात देव बाप्पाने सांगितलेत आणि ते लक्षण आता जगामध्ये प्रगट व्हायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला माहित नसलं तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला कळन की ते लक्षण कसे सुरू झाले. आम्हाला प्रभू करता शेवटपर्यंत टिकून राहायचंय. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, तो शब्द त्या अध्यायामध्ये दिलेला आहे. मी रेफरन्स सांगत नाही, तुम्ही वाचन करा. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल हा शब्द त्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. कोणता रेफरन्स आहे मी सांगत नाही. आणि पुढच्या वेळेला जर देवबाप्पाने मला आठवण करून दिली ना या अध्यायाविषयी, तर मी हेच विचारेन तुम्हाला की त्या अध्यायामध्ये तुम्ही एक वचन वाचलं होतं, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. त्या
अध्यायामधल्या या वाचनाचा रेफरन्स नंबर किती आहे, म्हणून तो शब्द जेव्हा तुम्ही वाचताना आज रात्री तो शब्द ध्यानात ठेवा आणि त्याचा वचन नंबर ध्यानात ठेवा. देवाने जर मला आठवण करून दिली पुढच्या वेळेला तर मी विचारीन, नाही दिली तरी तुम्ही ध्यानात ठेवा. ती देव बाप्पाच्या इच्छेवर राहिलं हे. म्हणून प्रियांनो, देवासाठी आता जागृत व्हा. देवासाठी काय करण्यासाठी स्वतःला कमीत कमी थोडा वेळ काढून देवाच्या सानिध्यात बसण्याची प्रक्रिया सुरू करा. जर केली नसली तर आज ऐकतात ना तुम्ही, आजपासून निश्चय करा मनामध्ये की मी देवासाठी थोडा वेळ काढीन. आता इथून माग मी काय केलं मला माहित आहे, पण इथून पुढं मला काय करायचं ते आता देव माझ्याकडं बघून मला आशीर्वाद देणार आहे. जर हे तुम्ही केलं तर तुमचं प्रार्थनेला बसणं देवाच्या नावामध्ये आशीर्वादाचं झालं असं तुम्हाला म्हणता येईल. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यावर कोणीही डोळे उघडायचे नाही. एकानेही डोळे उघडायचे नाही. डोळे उघडणं म्हणजे देव बाप्पाचा अपमान करणं आहे. लक्षात ठेवा प्रियांनो. काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. चरण गा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझे पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझे पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु
धन्यवाद की स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना प्रेरणाताई करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळलं म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा, ही सुंदर शिवे आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, आता जी भक्ती झाली ईश्वराजा बाप्पा, ती तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. ओ बाप्पा, आमच्याद्वारे तू उंचाविला जा आणि तू गौरवला जा ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, साहेबांनी जे वचन सांगितले ईश्वराजा बाप्पा, ते समजण्याचा बुद्धी चातुर्य तू प्रत्येकाला पुरव ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, तुझ्या वचनात तुझ्या सत्य मार्गात आम्हाला चालव ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, त्या वचनाद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरव जा ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, प्रार्थना करते साहेबांसाठी ईश्वराजा बाप्पा. बाप्पा, त्यांनी जे वचन सांगितलं ईश्वराजा, हो प्रभू ख्रिस्ता, ते त्यांचे वतूंची वाक्य नसून बाप्पा तुझे असू दे. हो ईश्वराजा बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचं दान तू त्यांना दे ईश्वराजा बाप्पा. तुझी वचन सेवा करण्याचं बुद्धी चातुर्य तू त्यांना दे. हो ईश्वराजा बाप्पा, त्यांच्याद्वारे तू उंचावला जा आणि तू गौरव जा ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, त्यांची भक्ती तू आशीर्वादित अशी कर ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता बाप्पा, तुझी वचन सेवा करत असताना ज्ञान बुद्धी चातुर्याने तू त्यांना भर ईश्वराजा. ओ प्रभू ख्रिस्ता, त्यांचं जाणं तू आशीर्वादित करतो त्याबद्दल धन्यवाद ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, इथे बसल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकार ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्त बाप्पा, आमच्या कुटुंबातील प्रियजनांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, इथे उपस्थित नसली तरी ईश्वराजा बाप्पा, त्यात तुझे वचन करण्याचं बुद्धी चातुर्य तू त्यांना दे. हो ईश्वराजा बाप्पा, हे वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू प्रत्येकाला दे बाप्पा. आजचा संदेश तो आशीर्वादित असा कर प्रत्येकाला ऐकणाऱ्यासाठी बाप्पा, तो आशीर्वादाचा असा होऊ दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, प्रार्थना करते आजच्या कुटुंबियांसाठी ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, त्यांच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला तू असा आशीर्वादाने असं भर ईश्वराजा बाप्पा. त्याला मिठा पिठाला तू बरकत ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, लहान लेकरांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. त्यांचा सांभाळ करत असताना आई वडिलांना बाप्पा त्यांच्या तू सामर्थ्य दे. हो ईश्वराजा बाप्पा, तुझ्या ज्ञानात भयात आणि सामर्थ्यात त्यांना तू वाढवू दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, वाघमारी कुटुंबियांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. तुझे मार्गात सत्यवचनात त्यांना तू चालव ईश्वराजा बाप्पा. त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या मला नाही ईश्वराजा, पण तुला ठाऊक आहे प्रभू ख्रिस्ता. हो प्रभू ख्रिस्ता, सर्वातून तो सोडवणारा देवेश म्हणून तुला धन्यवाद देते. आतापर्यंत सांभाळच असेल, इथून पुढे सांभाळ. हो प्रभू ख्रिस्ता, लोंढे कुटुंबियांसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. बाप्पा, प्रत्येकाच्या अडीअडचणी बाप्पा तू जाणून आहेस. हो प्रभू ख्रिस्ता, सर्वांच्या अडीअडचणी तू सोडू ईश्वराजा बाप्पा. बाप्पा, आतापर्यंत सांभाळ तसं इथून पुढे सांभाळ. हो ईश्वराजा बाप्पा, प्रत्येकाला तू आशीर्वादित असं कर, उत्तम आरोग्य दे आणि होरी तुझ्या नावाचा गौरव बाप्पा. प्रार्थना करते आमच्या आईसाठी ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, उत्तम आरोग्य दिलंस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा. इथून पुढे बाप्पा तू असंच सांभाळत राहा बाप्पा. काम करत असताना त्यांच्या सुट्टी तू राहा ईश्वराजा बाप्पा. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. तुझे देवदूत कुंपत त्यांच्या होती असू दे बाप्पा. मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. 40 दिवसाचे उपास धरले असताना ईश्वराजा बाप्पा, शक्ती सामर्थ्य तू दे बाप्पा. तिच्याद्वारे तू उंचावले जा आणि तू गौरव जा. उत्तम आरोग्य दिलंस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, दिदीसाठी प्रार्थना करते आमच्यापासून दूर राहत असताना बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझी सोबती आहेस ईश्वराजा बाप्पा. तुझ्या दूरचं कुंपत तिच्या भोवती असू दे ईश्वराजा बाप्पा. जाणं येणं तू आशीर्वाद कर. ज्ञान बुद्धी चातुर्य तू तुला दे आणि हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या वचनात तिला तू चालव आणि होली तुझ्याच नावाचा गौरव ईश्वराजा बाप्पा. आम्ही शाळेत जात असताना आमच्या भोवती तुझ्या देवरूचं कुंपण ठेवा. ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, प्रार्थना करते आमचे नातेवाईक संबंधातले लोक यांच्यासाठी बाप्पा. प्रत्येकाला आशीर्वादाने तू भर ईश्वराजा. तुझे सत्यवचनात त्यांना तू चालव ईश्वराजा. प्रत्येकाच्या अडीअडचणी मला नाही ईश्वराजा, पण तुला ठाऊक आहे प्रभू ख्रिस्ता. सर्वांना तू आशीर्वादाने असं भर ईश्वराजा. प्रत्येकाच्या अडीअडचणी तू सोडवा आणि होली तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा बाप्पा. रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास सुखाचा कर. जे आजारी असतील येशूच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर आणि होली तुझ्याच नावाचं गौरव ईश्वराजा बाप्पा. आम्ही आताची जेवण सांगायला त्यासाठी प्रार्थना करते. आम्हाला दिलंच तसं सर्वांना दे. या रात्रीच्या समयला कोणाला उपाशी तानेला भुकेला असा ठेवू नको. सर्वांचा जीव तृप्त कर आणि होली तुझ्याच नावाचं गौरव बाप्पा. तू म्हणतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असं विश्वास धरा. हो प्रभू ख्रिस्ता, ही छोटीशी प्रार्थना विनंती तू ऐकणारा देवेस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
केलेली प्रार्थना तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडन परिणाम केली म्हणून ते देतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्याकडे अनुग्रह सोडले तसे तू आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शात नको तर आम्हाला स्पर्शात सोड, कारण ते राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्वात तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचे गौरव. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. आमेन. बंद कर बाळा. समीक्षा बाळा.